हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी. तर आता आम्ही पहिला आलो आहे पावशीला सातेरीला, कारण ती माझी माहेरची कुलदैवत आहे. तर आता आम्ही तिथे ओटी भरणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पुढे असाच पूर्ण लाईनमध्ये देवदर्शनच करणार आहे. तर तुम्हाला पण आमच्यासोबत दाखवेन आम्ही कुठे कुठे देवळात जातो आणि कसं काय ते. तर चला. तर हे बघा, इथे आधी आपण इथे पाय धुवायचे आहेत, हातपाय धुवायचे आणि नंतर देवळात प्रवेश करायचा आहे. तर हे बघा, हे आता आपण देवळात आतमध्ये प्रवेश करतोय. बघा, श्रीदेवी सातेरी प्रसन्न. मी याचा आधी पण एक रील बनवला आहे, तुम्ही बघितला असेलच. शेट्टे यांनी तुका साडी चोळी घालून भेटीची होती बदलली असा मान्य करून घे. केल्ला करतो गॅस दी लेगा बांगा सुखी कर शेराक साडी सगळी करून घे. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी असे या तुम्ही आता असे या तीर्थ घेऊ. तर आता आपली ओटी भरून इथे झालेली आहे आणि आता इथे 11 तारखेला नीळ आहे. नीळ म्हणजे देवीचा वाढदिवस आहे. तर तो पण मोठा कार्यक्रम असतो, पण आम्ही आता तेव्हा नाही आहे इथे. आणि आता फ्रेंड्स, आपण आहे ना एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. तर ते सरप्राईज सेलिब्रेशन आहे, कारण मावशीचा 60वा बड्डे आज. तर ते आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया इथेच. हे बघा, बाहेरून हे देऊळ असं आहे आणि सातेरी म्हणजे ही देवी ही वारुळातनं प्रकट झालेली आहे. म्हणजे त्याची अशी मूर्ती अशी नाही आहे, वारुळ होतं आणि त्याच्यातून ती प्रकट झालेली आहे. आणि ते ॲक्च्युली पहिलं घर होतं महाडेश्वरांचं आणि त्यांच्या चुलीत एकदा एक वारुळ आलेलं आणि ते वारुळ हळूहळू मोठं व्हायचं, तरी ते काढायचे, मोठं व्हायचं, काढायचे. मग ते एकदा त्यांना देवीने संकेत दिला की मी या वारुळात आहे म्हणून, आणि मग तेव्हापासून इथे या देवीची अशी स्थापना झाली आहे. काय मी उठून पोस्टाकडे तिकडेच गेला तो वाटतं मला काहीतरी नको होता करू. हॅपी बर्थडे मावशी. मावशीचा 60वा बर्थडे. सगळ्यांनी मावशीला विश करा. संगीता नको तर काय दिसत नाही येणार चांगलं. सकाळी तिकडे जाऊन घेऊया म्हटलं, तिकडे घरात पोस्टाकडे गेली. बघा, हा मावशीचा 60वा बड्डेचा स्पेशल केक. ही बघा आमची मावशी. तिला सरप्राईज होतं, हे तिला माहिती नव्हतं. तर आता आपण इथे केक कट करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. खाऊया. खावा इकडे मग गाडीत जावा. तर आता आपलं बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या देवळात जातोय, कुडाळेश्वराला. आणि मग तिथून आपण मग लांबचा दौरा करणार आहे, कारण आपण माणगावला जाणार आहे आज दत्ताच्या देवळात.
आज बर्थडे स्पेशल सगळे आज देवस्थानं करायची ठरवली आहेत. काय मावशी बरोबर ना? तर फ्रेंड्स आता आपण आलोय आपल्या दुसऱ्या लोकेशनला म्हणजेच कुडाळेश्वराला. तर आता हे बघा, हे पाटी असं देऊळ आहे आणि हे पण देऊळ खूप मोठं आहे आणि मस्त आहे. तर आता आपण इथे पण आज जाऊया. इथे शंकराची पिंड आहे, पण आता ना इथे आतमध्ये जायला बंद केलंय. नाहीतर पहिले इथे आतमध्ये जायला भेटायचं, असं दूध पाणी आपण बेल वगैरे घालू शकत होतो. तर आता आपण इथूनच परत पाठी फिरणार आहे. आपण एक प्रदक्षिणा घालतो, तो तिथून जेव्हा आपण येतो ना तेव्हा याला पूर्ण प्रदक्षिणा नाही घालत, इथूनच आपल्याला परत असं मागे वळून जावं लागतं. इथे पण आता आपण नारळ ठेवला आणि गारणा घातली हे बघा. आणि बाहेर हा पूर्ण असा परिसर आहे देवळाचा. बघा देवळातच आहेत ना अशी छोटी छोटी पण मंदिरं आहेत. श्रीदेव बाराचा पूर्वज प्रसन्न. आता आपण दरवाजा बंद आहे, नाहीतर इथे पण असं आत जायला भेटतं. हे बघा इथे पण आहे, दिसतंय. आणि हा बघा इथे बाहेर तुळस आहे आणि हे असं एवढं मोठं आपलं कुडाळेश्वराचं देऊळ आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आलो आपल्या तिसऱ्या लोकेशनला. पहिला आम्ही दत्ताच्या मंदिरात जायचं ठरवलेलं माणगावला, पण आता आम्ही आलो आहे घावनाळ्याच्या स्वामी समर्थांच्या मठात. हा पण मठ नवीनच झाला आहे. तर आता आपण इथे आज जाऊन बघूया कसा आहे हा स्वामींचा मठ. तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला पार्किंगची खूप मोठ्या प्रमाणात सोय आहे. तुम्हाला सावलीत कुठेही बघून तुम्ही गाडी लावू शकता. आणि हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपलं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आतमध्ये ना शूटिंग काढायला परमिशन नव्हती, त्याच्यामुळे मला आतलं काही दाखवता नाही आलं. तर आता आपण इथे महाप्रसादाला आलो आहे. तर इथे बघा डाळ भात आहे, भाजी आहे, लाडू आहे. तर आता आपण इथे महाप्रसाद घेऊया. हे बघा इथे अशी जेवायची सोय आहे त्यांची. ज्यांना पायाचा गुडघ्याचा त्रास आहे त्यांना वरती बसायची पण सोय आहे. तर आता आपण इथे महाप्रसाद जेवूया. तर फ्रेंड्स आता आपण इथे महाप्रसाद केला आहे आणि आता आपलं दर्शन पण घेऊन झालं आहे. पण इथे आतमध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, त्याच्यामुळे मग आम्ही पण काय आतमध्ये शूट वगैरे केलं नाही आहे. पण तुम्ही जर कधी आलात जरा आतमध्ये, हा घावनाळ्याला आहे ॲक्च्युली हा मठ स्वामी समर्थांचा. तर जर तुम्ही जर कधी आलात, तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही पण इथे या आणि स्वामींचं दर्शन घ्या. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला. आणि ऊन खूप आहे, मी आतमध्ये बसते. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आलो आहे आपल्या चौथ्या लोकेशनलाच, म्हणजे माणगावला दत्ताच्या मंदिरात. आणि हे बघा हे तुम्ही इथे दत्त मंदिर बघू शकता. हे पण खूप मोठं आहे. ह्याचं पण काम आताच झालं आहे. कोकणातली मोस्ट ऑफ देवळांची कामं झाली आहेत, म्हणजे नवीन त्यांनी रिनोव्हेशन केलं आणि मोठी मोठी केली आहेत. तर चला आता आपण इथून आत जाऊया. तर हे बघा आता आपण आतमध्ये आलो आहे देवळात आणि समोर दत्त महाराज आहेत आणि खाली टेंबे स्वामींचं आहे इथे. आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. बघा इथे गणपती बाप्पा पण आहेत. आणि आता इथून आपण बाहेर पडूया.
हे बघा, दर गुरुवारी आहे ना महाप्रसाद असतो, तर तिथे समोर महाप्रसाद कक्ष आहे, तिथे सकाळ संध्याकाळ महाप्रसाद असतो. आणि हे बघा, तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता किती मोठा आहे. आता आपण इथे पण थोडा महाप्रसाद घेऊया, म्हणजे प्रसादाचं थोडं आपण इथे पण जेवणार आहोत. इथे पण जेवण छान असते, इथे आम्ही एकदा येऊन गेलेलो आहे. तर आता आपण इथून आत जाऊया. अशा लाईन असतात आणि हे बघा, इथून आपल्याला आत जायचं आहे. इथे पण महाप्रसाद घेतला आहे. डाळ भात आहे, चण्याची उसळ आहे, कोबीची भाजी आहे आणि शिरा आहे. इथे आता आम्ही थोडंच घेतलं आहे, कारण आम्ही जेवून आलो आहे ना स्वामींच्या मठात, त्याच्यामुळे प्रसादासाठी म्हणून असं थोडंसंच घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती बसायची व्यवस्था आहे आपली, आणि सगळ्यांना वर बसूनच आहे इथे जेवायला, टेबल आणि असे आहेत. तर फ्रेंड्स, आता आपलं इथे दत्ताचं दर्शन घेऊन झालेलं आहे, महाप्रसाद पण झाला, 5 मिनटं बसलो, फोटोशूट पण केलं आहे. आणि आता बाहेर आल्यावर एक सगळ्यांनी लिंबू सोडा पिला. तर आता आपण जातो आहे आपल्या 5वं ना देऊळ, हां, आता आपण आपल्या 5व्या लोकेशनला जातो आहे, चेनवनच्या माऊलीला. तर चला, बाहेर गरमी पण खूप आहे. ही बघा कशी झाली आहे यांची हालत, बड्डे गर्ल बघा ही बघा. आता आपण आलोय वालावलला, चेनवनच्या माऊलीला. आणि इथे कसं आहे माहिती, इथे ही नवसाची आहे आणि इथे नवस लावतात. आणि जो तुम्ही नवस लावता ना, तो पूर्ण झाला ना की इथे ती ज्या गोष्टीचा तुम्ही नवस लावता ती गोष्ट इथे लाकडाची बनवून द्यावी लागते. म्हणजे जर समजा कोणाला मूलबाळ होत नसेल तर मग तो पाळणानंतर लाकडाचा द्यावा लागतो, किंवा कोणाचे हातपाय दुखत असतील आणि ते बरे झाल्यानंतर मग ते तुम्हाला लाकडाचे इथे बनवून तो नवस पूर्ण करावा लागतो, असं या देवीचं आहे. तर आता आपण इथे जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. हे बघा, मी तुम्हाला बोललेली नाही ते लाकडाच्या वस्तू द्यावे लागतात. हे बघा, कोणी घर दिलं आहे, कोणी पाळणे दिले आहेत, असं काय काय असतं इथे. म्हणजे जो तुम्ही नवस लावता ना तो पूर्ण होतो इथे. आणि मग तो पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे बघा अशा इथे लाकडाच्या सगळ्या वस्तू त्या बनवून तुम्हाला द्याव्या लागतात. हे बघा, इथे घर आहेत, पाळणे आहेत. हे बघा, हे मोठं घर आहे. बरंच आहे, 2-3 आहेत. तर फ्रेंड्स, आता आपण आलोय आपल्या 6व्या लोकेशनला. तर आम्ही माऊलीला गेलेलो ना, तर इथे वाटेत एक स्वामी समर्थांचा मठ आहे. हा पहिला स्वामींचा काळ्या मूर्तीचा मठ आहे. हां, ती मूर्ती म्हणजे स्वामींची काळ्या कलरची आहे. तर आम्ही पहिले पण इथे येऊन गेलो आहे. ह्याची रील पण मी केलेली आहे, तुम्हाला इन्स्टा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवर पण दिसेल. तर चला, आता आपण इथे परत एकदा दर्शन घेऊया. हे बघा, तर इथे आपल्याला पहिलं मारुतीचं दर्शन होतं. इथे मारुती मंदिर आहे. हा त्यांचा आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण. इथे गणपती मंदिर आहे. त्यांचा गोठा पण आहे. हे बघा, ही बघा
ती बघा कशी आपल्याला लूक देते. व्हिडिओ काढ म्हणते माझा पण. हे बघा इथे चिकूचं झाड आहे आणि किती चिकू लागलेत बघा. कुठे हे बघा, इथून असं आपण स्वामींच्या मठात जाणार आहे. फ्रेंड्स, या मठाची खासियत अशी आहे ना की हा मठ फक्त 85 दिवसात त्यांनी पूर्ण मठाचं काम केलेलं आहे. बघा त्याच्याबद्दल इथे माहिती पण दिली आहे त्यांनी. तर पूर्ण 85 दिवसात हा मठ त्यांनी उभा केलेला आहे आणि मठ पण खूप सुंदर आहे. हा बघा. हे गावडे काका म्हणून आहेत, त्यांचं हे आसन आहे आणि ते ना अशा औषधी म्हणजे तुम्हाला वनस्पतीबद्दल म्हणजे जर तुम्हाला काही आजार असेल काय असेल ना तर त्याच्यावर ते वनस्पती औषधं देतात आपल्याला आणि त्यांचं एक ठराविक टायमिंग आहे, त्याच टायमिंगमध्ये ते भेटतात. तर ही त्यांची खोली आहे इथे. मूर्ती बघू शकता तुम्ही, काळ्या दगडातली किती सुबक मूर्ती आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण फायनली घरी आलो आहे. मस्तपैकी फ्रेश पण झाली आहे. गरमीने खूप कंटाळा आलेला. तर आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. हा ब्लॉग कदाचित आपला मोठा पण होईल कारण आपण भरपूर देवळं केली आहेत आज. आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. टाटा, बाय बाय.